يا أيها الذين آمنوا لا تأكلوا الربا أضعافا مضاعفة واتقوا الله لعلكم تفلحون واتقوا النار التي أعدت للكافرين وأطيعوا الله والرسول لعلكم ترحمون وسارعوا إلى مغفرة من ربكم وجنة عرضها السماوات والأرض أعدت للمتقين الذين ينفقون في السراء والضراء والكاظمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين والذين إذا فعلوا فاحشة أو ظلموا أنفسهم ذكروا الله فاستغفروا لذنوبهم ومن يغفر الذنوب إلا الله ولم يصروا على ما فعلوا وهم يعلمون أولئك جزاؤهم مغفرة من ربهم وجنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ونعم أجر العاملين قد خلت من قبلكم سنن فسيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المكذبين هذا بيان للناس وهدى وموعظة للمتقين ولا تهنوا ولا تحزنوا وأنتم الأعلون إن كنتم مؤمنين إن يمسسكم قرح فقد مس القوم قرح مثله وتلك الأيام نداولها بين الناس وليعلم الله الذين آمنوا ويتخذ منكم شهداء والله لا يحب الظالمين وليمحص الله الذين آمنوا ويمحق الكافرين أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يعلم الله الذين جاهدوا منكم ويعلم الصابرين ولقد كنتم تمنون الموت من قبل أن تلقوه فقد رأيتموه وأنتم تنظرون. हे इमानधारकांनो, व्याज खाऊ नका, हे तर दुपटीवर दुप्पट आहे. आणि अल्लाहचं भय राखा, यासाठी की तुमचं भलं व्हावं. आणि स्वतःला सुरक्षित राखा त्या आगीपासून जी तयार केली गेली आहे इन्कारी लोकांकरता. आणि आदेश माना अल्लाहचा आणि पैगंबरांचा, यासाठी की तुमच्यावर दया कृपा व्हावी. आणि धावा आपल्या पालनकर्त्याच्या माफी आणि जन्नतकडे, जिचा विस्तार आकाश आणि जमिनीसारखा आहे. ती तयार केली गेली आहे अल्लाहला भिवून वागणाऱ्यांकरता. जे लोक अल्लाहच्या मार्गात खर्च करीत राहतात, मग सुसंपन्न असोत किंवा तंगी अडचणीच्या अवस्थेत, आणि राग गिळून टाकतात आणि लोकांचे अपराध माफ करतात, तर अल्लाह देखील अशा नेकी करणाऱ्या लोकांशी प्रेम राखतो. आणि ते लोक जेव्हा एखादं निर्लज्जपणाचं काम करून बसतील किंवा स्वतःचं काही वाईट करून घेतील, तर त्यांनी ताबडतोब अल्लाहचं स्मरण करावं आणि लगेच आपल्या अपराधांची माफी मागावी. आणि चांगलं ध्यानात घ्या की अपराधांची माफी अल्लाहशिवाय कोण करू शकतो. आणि जाणून बुजून आपल्या केल्या सवरल्यावर अडून बसत नाही, तर मोबदल्यात यांच्या पालनकर्त्यानं यांना माफ केलं आणि जन्नत सुद्धा प्रदान केली, जिच्या खाली प्रवाह वाहत असतील, तिथे ते नेहमी राहतील. किती चांगली मजुरी मिळेल सत्य आचरण करणाऱ्यांना. तुमच्या पूर्वीही अनेक कालखंड युग होऊन गेली, तेव्हा हिंडून फिरून पहा जमिनीवर, शेवटी काय फळ मिळालं खोटं ठरवणाऱ्यांना. हे उघड फरमान आहे समस्त माणसांकरता आणि बोध उपदेश आहे जपून चालणाऱ्यांकरता. आणि आळस करू नका आणि दुःखही करू नका. आणि जर तुम्ही ईमान दाखत असाल तर खात्रीनं तुम्हीच विजयी राहाल. जर तुम्हाला आघात पोहोचला आहे तर विरोधी जनसमूहालाही असाच घाव लागला आहे. आणि हे दिवसमान तर लोकांच्या दरम्यान आम्ही बदलत राहतो, यासाठी की अल्लाहनं आपल्या ज्ञानानं जाहीर करावं ज्यांच्याजवळ ईमान आहे आणि तुमच्यापैकी काहींना बलिदानाकरता पसंत करावं. आणि नाहक गोष्टीसाठी मरणाऱ्यांना अल्लाहनं कधीही पसंत केलं नाही, यासाठी की अल्लाहनं तेजस्वी करून समोर आणावं इमानधारकांना आणि इन्कारी लोकांचा सर्वनाश करावा. काय तुम्ही हिशोब लावून घेतलात की जन्नतमध्ये दाखल व्हाल? अजून तर
अल्लाहनं आपल्या ज्ञानानं जाहीर केलं नाही जे तुमच्या जेहाद करणारे आहेत आणि संकट झेलून धैर्याने अटळ राहणारे आहेत. आणि तुम्ही तर मृत्यू येण्यापूर्वी मरणाची मोठी इच्छा करीत होतात. मग जेव्हा तुम्ही मरणाला आपल्या डोळ्यासमोर पाहिलं आणि फक्त बघतच राहिलात